भाजपला सत्तेपासून रोखणार, धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. स्पष्ट बहुमताचा मॅजिक फिगर 28 असताना सत्ता स्थापनेसाठी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना शिंदे गट नेते तानाजी सावंत यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळतेय. भाजपला रोखण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. मात्र हे समीकरण जुळवताना सावंत यांच्या समोर पक्षांतर्गत गटबाजीचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. शिवसेनेतीलच एक गट भाजपच्या संपर्कात असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बहुमतासाठी आकडेमोड. सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणं चर्चेत आहेत. समीकरण 1 भाजपच्या बाजूनं भाजप 19, शिवसेना शिंदे गटातील सावंत समर्थक वगळून 7, राष्ट्रवादी अजित पवार गट 6, अपक्ष 3 एकूण 35. समीकरण 2 भाजप विरोधी आघाडी, शिवसेना शिंदे गट 15, ठाकरे गटाची शिवसेना प्लस काँग्रेस 10, अपक्ष 3 एकूण 28 मॅजिक फिगर. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. भाजप 19 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळालंय. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलं असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाहीये. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठवल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेपर्यंत सदस्य सुरक्षित ठेवण्यावर सर्वच पक्षांचा भर दिसतोय. महायुतीला संख्याबळ असलं तरी अध्यक्षपद नेमकं कुणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आपली ताकद वापरून सत्ता काबीज करणार की भाजप विरोधी आघाडी शेवटच्या क्षणी चमत्कार घडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.